हॅलो अँड वेलकम. क्रिकेट अँड मच मोरमध्ये आपलं स्वागत. आजचा जो व्हिडिओ आहे एक्सक्लुझिव्हली फॉर अवर गर्ल्स, विशेष करून जेमिमा आणि हरमनप्रीत. कालची जी सेमीफायनल होती तो आश्चर्याचा एक सुखद धक्का दिला मुलींनी आपल्याला. खरोखरच सुखद धक्का दिला. डी.वाय. पाटील स्टेडियम नवीन मुंबईवरती सामना होता आणि हा जो सामना होता हा डू अँड डायच होता. आता सेमीफायनल होती त्यामुळे याच्यात जिंकणं अपरिहार्य होतं आणि आपल्याला माहीतच आहे ऑस्ट्रेलियन टीम ही एवढी खडूस आहे की त्यांना हरवणं अवघड आहे. पण त्यांना जर हरवायचं असेल ना तर हीच संधी आहे. त्यांना नॉकआउट स्टेजलाच तुम्ही हरवू शकता, आयदर क्वार्टर फायनल और सेमीफायनल और फायनल. सेमीफायनलमध्ये आपण त्यांचा काटा दूर केला म्हणजे आता हा कप आपण जवळजवळ जिंकल्यासारखाच आहे. काल आपण 339 धावांचा जो पाठलाग केला तो अभूतपूर्व होता, त्यात काही शंकाच नाही आणि अनएक्सपेक्टेड पण होता. आता असं आहे ना, आपण जिंकलो म्हणजे सगळं ऑल वेल आहे असं नाही आहे. ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज टीमला हरवून जिंकलो हे खूप कौतुकास्पद आहे. पण एक गोष्ट नक्कीच आहे की एका गोष्टीवर आपल्याला खूप 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 मेहनत घ्यायला लागणार आहे, ती म्हणजे ग्राउंड फील्डिंग, कॅचिंग, त्यानंतर रनिंग बिटवीन द विकेट्स. या गोष्टी आणि कीपिंग इथे खूप मागे होता. पण म्हणजे एवढ्या सगळ्या मागे असून सुद्धा कालचा सामना जिंकलो म्हणजे जिद्द, केवळ जिद्द आणि यांची पार्टनरशिप हरमन आणि जेमिमा. आता ह्या विजयामुळे दोन हिशेब चुकते झालेले आहेत. एक म्हणजे 2023चा जो वर्ल्ड कप होता त्या वर्ल्ड कपमध्ये आपलं जे विनिंग स्ट्रीक जे चालू होतं कंटिन्यू, त्याला ऑस्ट्रेलियानेच धक्का दिला होता आणि फायनलमध्ये आपल्याला ऑस्ट्रेलियाने हरवलं होतं. या टुर्नामेंटमध्ये सुद्धा ह्याच्या आधीची जी आपली मॅच होती ऑस्ट्रेलियाबरोबरची त्या सामन्यामध्ये आपण 330च्या वरती धावा केल्या होत्या. त्या धावाही ऑस्ट्रेलियाने आरामात चेस केल्या. त्यांची हिली तेव्हा खूप छान खेळली होती आणि आपल्याला हरवलं होतं. हे दोन पराभवांचं शल्य जो होतं ते कालच्या विजयामुळे निघून गेलेलं आहे. खरंच कालचं म्हणजे अप्रतिम खेळल्या मुली आपल्या, म्हणजे कौतुक करायला थोडे शब्द कमीच आहेत. आता आफ्टर मॅच जे काही प्रेझेंटेशन वगैरे होतं तिथे 2-3 गोष्टी खूप म्हणजे चांगल्या समजल्या. जेव्हा हरमनप्रीतला बोलवलं तेव्हा अर्थातच अमोलला याचं खूप मोठं श्रेय आहे बरं का. अमोल मुजुमदार हा असा प्लेअर होता ना की जो टेस्ट टीममध्ये हवाच होता आपल्या, पण त्याला स्थान मिळू शकलं नाही. अशा बऱ्याच जणांच्या बाबतीत झालेलं आहे. तेव्हा परिस्थितीच तशी होती. तेव्हा एवढी स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप होती की अमोल मुजुमदारसारख्या डिझर्विंग प्लेअरला संधी मिळू शकली नाही. तीच परिस्थिती पद्माकर शिवलकर, थोड्या बहुत फरकाने राजेंद्र गोयल, असे खूप खेळाडू आहेत की जे डिझर्विंग होते पण टेस्ट मॅच खेळू शकले नाहीत. पण ही सेकंड इनिंग जी आहे अमोल मुजुमदारची ती अफलातून आहे. आपल्या सिनियर टीमच्या कोचिंग स्टाफनी अमोल मुजुमदार अँड कंपनीकडून थोडेसे धडे घ्यायला हरकत नाही. ही जेव्हा आजच्या विजयानंतर बोलत होती हरमनप्रीत तेव्हा ती म्हणाली की आजचा जो विजय आहे तो असा सहजासहजी मिळालेला नाही आहे. गेल्या सामन्यात ज्या आमच्या उणिवा होत्या त्याच्यावर आम्ही पूर्ण विचार करून मिळवलेला विजय आहे. या स्पर्धेमधला आपल्याला सगळ्यात खटकणारा जो पराभव होता तो इंग्लंडच्या विरुद्धचा 4 धावांचा होता. कालच्या ह्याच्या सामन्यानंतर हिने सांगितलं हरमननी की ते 4 धावानंतर आम्ही जे हारलो होतो त्यानंतर अमोल सरांनी आमचा जो क्लास घेतला त्या क्लासचा नक्कीच परिणाम झालेला आहे. असे क्लास घ्यावे लागतात कोचना मधनं. पण कालचं जर सामन्याचं थोडक्यात वर्णन करायचं झालं तर दॅट वॉज द वंडरफुल चेस इन द हिस्ट्री ऑफ वुमेन्स क्रिकेट. तो सुद्धा ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट, ते सुद्धा 300 धावांचा पाठलाग, सगळंच इतकं जमून आलं होतं. कालचा सामना ज्यांनी बघायला मिळाला त्यांना एक सुंदर सामना बघायला मिळाला. कारण दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे आपण रिसिव्हिंग एंडला नव्हतो तर आपण वी हॅव क्रॉस द लाईन आणि याचं पुरेपूर श्रेय जातं जेमिमाला. जेमिमा जी काल जी इनिंग खेळली ती त्याची लाईफ टाईम बेस्ट इनिंग होती. जेमिमा आणि हरमनची जेव्हा पार्टनरशिप सुरू होती ना तेव्हा धीर येत गेला की हा सामना आपण जिंकणार. आता प्रत्येक 5-5 ओव्हरच्या टप्प्याला जर बघितलं तर इतकं इव्हन स्टिओन होतं, कमालीचं इव्हन स्टिओन होतं. कुठल्याही क्षणी सामना फिरू शकला असता आणि पारडं
ऑस्ट्रेलियाकडे झोकू शकलं असतं. पण जेमिमा जी उभी राहिली ना शेवटपर्यंत, दॅट इज द टर्निंग पॉईंट ऑफ द मॅच. एकच टर्निंग पॉईंट नसतो मॅचचा, हा संबंधच्या 50 ओव्हरमधले जेमिमा ज्या ओव्हर्स खेळली त्या सगळ्या टर्निंग पॉईंटच होत्या. आणि ऑफकोर्स हरमनप्रीत कॅप्टनची जी तिला साथ मिळाली. हरमनप्रीत जी आहे ना ती ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट चांगलीच खेळते. ती मागे अशीच तिची 170 धावांची ऑस्ट्रेलियाच्या अगेन्स्ट अशीच सेमीफायनलला हे होती, ती पण विनिंग ह्याच्यामध्ये होती. तसंच काल झालं, कालचे पण तिचे 90 धावा ज्या आहेत त्या विनिंग कॉजमध्ये होत्या. एकंदरीत कालचा जो सामना होता ना तो अतिशय समाधानकारक सामना होता. त्याच्यामध्ये खूपच म्हणजे मुलींनी आपल्याला खुश करून टाकलं एकदम. पण आता दुसरी बाजू पण विचारात घ्यायला पाहिजे. आता अमोल सरांना सांगितलं पाहिजे की या ह्याच्यावरून एक तुमचं लेक्चर होऊ दे. आता पर्टिक्युलरली फील्डिंग ही जी साईड आहे ती आपल्या संघाची प्रचंड कमकुवत आहे. आता फील्डिंग हे 10च्या स्केलवर मोजायचं झालं तर ऑस्ट्रेलिया कॅचिंग, फील्डिंग, रनिंग बिटवीन द विकेट आणि कीपिंग ह्याच्यामध्ये 10 पैकी 8 पॉईंट्स आहेत. सॉरी टू से आपल्याकडे 10 पैकी 2च पॉईंट्स आहेत. एवढं सगळं असताना आपण मॅच जिंकलोय, खरंच कौतुकास्पद आहे. पण फील्डिंगमध्ये, ग्राउंड फील्डिंगमध्ये, कॅचिंगमध्ये आणि इवन कीपिंगमध्ये सुद्धा सुधारणा व्हायला हवी. रिचा घोष जी आहे ना इज एक्सलंट बॅट्समन. ती एक्सपेक्टर म्हणतात ना तशी मॅच जिंकून देणारी प्लेअर आहे. पण एखादा खूप चांगली जर कीपर असेल तर तिला घ्यावं आणि हिला हे म्हणून ठेवावं. दुसरी गोष्ट, आपली जी बॅटिंग आहे ती खरंच चांगली आहे. बॅटिंगमध्ये काय नावं ठेवायला जागा नाही. ती प्रतिका जी होती रावल ती उपलब्ध होऊ शकली नाही. ऐन वेळेला शेफाली आली 5 रन 5 बॉलमध्ये 10 धावा पण धावली. तर पण तिला ब्लेम नाही करता येत कारण तिच्या मॅच प्रॅक्टिस नव्हती तिच्याकडे. ऐन वेळेला आली आणि उभी राहिली, ठीक आहे. पण स्मृती मंदानाकडून काल एवढ्या लवकर ती आउट होईल अशी अपेक्षा नव्हती. ठीक आहे, चालायचं खेळ आहे, असं होतं कधी कधी. कालचा दिवस होता जेमिमाचा. काय ती खेळली आहे, सुंदर खेळली. एवढी क्लासिकल इनिंग मुलींच्या क्रिकेटमध्ये मला दुसरी आठवत नाही. पाय रोवून होती ती. 50 झाले नो सेलिब्रेशन, 100 झाले नो सेलिब्रेशन. तिला माहिती होतं जवाब इज नॉट एट डन. आणि 100 झाल्यानंतर बिचारी ती जी ग्राउंडमध्ये रडली आहे त्यांनी प्रेक्षकांना पण रडवलं नक्कीच. इट वॉज अ वंडरफुल गेम ऑफ क्रिकेट. खूप मजा आली बघताना. त्यानंतर नसीर हुसेननी जेव्हा हे घेतली तिची छोटासा इंटरव्ह्यू घेतला तेव्हा तिने खूप छान सांगितलं. मला वाटतं सेंट जोसेफ त्याचं जे हे होतं त्याच्यामध्ये तिने सांगितलं की तो जो त्यांचं जो हे होतं क्रिकेट हे त्याच्यामध्ये 500 मुलांमध्ये ही एकटीच मुलगी होती आणि प्रॅक्टिस करायची. पण तिथेही तिला सगळ्यांनी छान ट्रीट केलं. आणि आज तिथे सेंट जोसेफ अशी परिस्थिती आहे की मुलींसाठी वेगळं नेट असतं तिथे. आपल्याकडे भारताचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे क्रिकेटच्या बाबतीत, मग ते मुलांचं असू दे किंवा मुलींचं असू दे, खूप 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 चांगलं आहे. इथे पर्ची म्हणतात ना, पाकिस्तानी लोक म्हणतात आमच्याकडे पर्ची खेळाडू आहेत. आपल्याकडे पर्ची खेळाडू एकही नाही आहे. आता थोडं बहुत 19-20 असं होत असेल ना की कोच आणि जे सिलेक्शन स्टाफ आहे तो कुणाला तरी फेवर करत असेल. पण हे चालायचं बघा. तुमच्याकडे जेव्हा 11 जागांसाठी 55 खेळाडू असतात तेव्हा तुम्ही कुणाला जरी सिलेक्ट केलं तरी थोडं क्रिटिसाइज होणार. चाललेलं आहे ते अतिशय उत्तम चाललेलं आहे. रविवारी ह्याच्याबरोबर गाठ पडणार आहे साऊथ आफ्रिकेबरोबर. तो सामना आपण नक्की जिंकणार आहोत. पण तिथे फक्त फील्डिंगमध्ये इम्प्रूव्हमेंट पाहिजे. फील्डिंग, कॅचिंग, ग्राउंड फील्डिंग आणि थ्रो, सगळ्याच फील्डिंगचे जे ॲस्पेक्ट आहेत ते सगळेच इम्प्रूव्ह जर झाले तर आपल्यासारखी टीम नाही. काल त्यांनी रेणुका सिंगला जे खेळवलं. आणि क्रांती नवीन आहे पोरगी, तिला मार पडतो आहे पण ठीक आहे, ती लर्निंग प्रोसेसमधून जाते आहे. तिला ब्राईट फ्युचर आहे, तिला खेळवलंच पाहिजे. काल तिला मार पडला म्हणून आज ड्रॉप करणं हे योग्य होणार नाही. आपलं ओपनिंग कॉम्बिनेशन जे आहे ती रेणुका सिंग आणि क्रांती हे खूप चांगलं आहे. थोडंसं दीप्ती थोडीशी जरा फिल्डिंगकडे लक्ष द्यायची गरज आहे तिला. तिची बॉलिंग चांगली आहे, वेळप्रसंगी बॅटिंगही करते. पण काल जेव्हा तिने आणखीन टिकून खेळायला पाहिजे होतं तेव्हा तिची विकेट गेली. थोडंसं तिथेही तिने काळजी घ्यायला हवी. आणि ही ऋचा घोष जी आहे ती वंडरफुल आहे. काल तिने 10-15 बॉलमध्ये 26 जे रन काढले ना तिथे मॅच पूर्ण आटोक्यातच आली होती. त्यानंतर अमनज्योतनी सुद्धा हिला जेमिमाला जी साथ दिली. थोडक्यात सगळं जमून, एक फील्डिंग हा ॲस्पेक्ट सोडला तर काल सगळं जमून गेलं होतं. असंच हे होत जाईल. आणि इथून पुढे रविवारचा जो सामना आहे तो आपण ऑस्ट्रेलियाला नक्की हरवणार, जिंकणार. आज फक्त मुलांबद्दल काय नाही. मुलींनो गो अहेड.
तुम्ही आम्हाला खूप कालचा सामना जेव्हा जेमिमा आणि हरमनप्रीतची पार्टनरशिप चालू होती तेव्हा मला वाटलं सुद्धा कम वॉट मी आता काही होऊ दे, पोरींनी जिद्दीने फाईट दिली, नुसती जिद्दीने फाईट दिली नाही, पाय रोवून उभ्या राहिल्या, आपल्याला सामना जिंकून दिला. याच मुली आपल्याला वर्ल्ड कपसुद्धा जिंकून देणार आहेत. सो वर्ल्ड कपसाठी मुलींनो तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बघूया रविवारी काय होतं आहे. ऑल द बेस्ट. सी यू.